दीपक आहे की रुपेश आहे नाव? नाही रुपेश म्हण. रुपेश जोरात म्हण ना. दीपक हात काढ. आईस क्लोज. कलर मारायचा तो चेहऱ्यावर. 1 2. नाही झालं ना. नाही लास्ट ब्लू. आईस क्लोज. ब्लू. टीचर डोले भाली झाले. तसं नाही, असं आहे बघ. आईस क्लोज. नाही झालं. आता चालू केलंय. इथे बघ. येल्लय. रख देगी और रपाक से लगेगा. रख देगी और रपाक से प्रश तो आज रही हो. मी पूरे प्लानिंग में हो. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आजचा प्लॅन एकदम सॉर्टेड आहे. हे सकाळपासून चाललं होतं पण आम्हाला टाइम भेटला नाही. सो आता त्याची सुरुवात होते. वाजून गेलेत 2:45. आपल्याकडे 1 तास आहे. 4 वाजायला परत आपल्याला बाहेर जायचं आहे. तर त्या 1 तासात आपल्याला काय करायचं आहे ते वहिनी सांगतील. हां मॅम, आजचा टास्क काय आपला? भिंतींना कलर करायचा आहे, जो की आमच्या स्नोईने रंगवून ठेवला आहे. आता ती भिंतीवर नाही कलर करत. तिच्या वेगळ्या बुक्स आहेत, वेगळे कलर्स आहेत. अच्छा, पर्चीवर करते बघा. हे बघा इथे पण हे कलर मिटून जातात. हे मिटतात ना पण वहिनी एखाद कुठे? अच्छा, हे असे होऊन जातात. मिटवल्यानंतर ते असे होऊन जातात. पण ह्या भिंती चांगल्या दिसत नाही म्हणून त्यांना रंगवण्यासाठी मी ऑलरेडी कलर घेऊन आलो आहे. ते जरा मिक्स करायचे आणि त्याच्यानंतर इथं तो कलर लावायचा आहे. मला माहिती नाही हे चांगलं दिसेल नाही दिसणार, पण वहिनींचं असं म्हणणं होतं की कलर करून द्यायला पाहिजे. कसे दिसो, कारण की मिक्स केल्यानंतर हा कलर आणि आपण आणलेला कलर मॅच व्हायला पाहिजे एकदम 100%. तेव्हाच ते चांगलं दिसेल. नाहीतर मग अर्धी भिंत थोडी वेगळी आणि अर्धी थोडी वेगळी असं होईल. बट ठीक आहे, ट्राय देऊयात, याला कलर करूयात आणि बघूयात कसं दिसतंय. हा डबा म्हणजे तुम्ही हा जो कलर आहे याला ओपन करून डिरेक्टली लावू नाही शकत. त्याला मिक्स करावं लागतं. असं इन्स्ट्रक्शन मला त्या दुकानदाराने दिलीत. सो हे आधी करून घेऊ. या डब्यामध्ये आपल्याकडं हा छोटा डब्बा आहे. याच्यात मिक्स करता येईल आपल्याला हा डब्बा. हे बघा असा व्हाईट. हा बघा, डायरेक्ट असा डब्बा ना डब्बा याच्यात ओतला गेलाय. आता याच्यात पाणी टाकून याला मिक्स करायचंय. वहिनींना फक्त ट्राय केला आता लावायला. आम्हाला अजून एक क्वेश्चन आला की लावल्यानंतर बघा त्या रेषा दिसतात तुम्हाला मधल्या, त्या दिसायला लागल्या आहेत कलर लावल्यानंतर. पण ते तर एकदम छोटं आहे. जेव्हा याच्यावर मोठ्यावर लावू तेव्हा काय होईल आम्हाला आता एक डाऊट येतोय. वहिनी काय म्हणतायत, सँडपेपरने काय करायला पाहिजे? हे घासून घ्यायला पाहिजे. ते जेवढं निघेल तेवढं काढून टाकायला पाहिजे आणि मग कलर अप्लाय करायला पाहिजे. कारण की हा एकदम बेसिक कलर आहे, जो भिंतीचा कलर आहे ना तसाच आहे. प्रोजेक्ट शुरू होने से पहले फेल हो गया. मिक्स चांगलं केलंय एकदम. असं कलर येतो. अरे हा, हे जरा आता सोडला अवघड आहे. मग तो असं लावल्यानंतर असा दिसतोय तो. हा ना. अरे वो मॅचिंग कलर आहे ना भाभी. दुसरा कलर येतात तो चूप जाता. बट आता प्रश्न हा आहे की हा मॅचिंग असल्यामुळं मधलं जे ना ते जात नाहीये. बघू आता काहीतरी जुगाड करावं लागेल. वहिनीने नवीन लॉजिक लावलंय की ते काय वहिनी, ते घासणी पाडायची. त्याच्याने आधी आम्ही जो कलर आहे चिरगडलेलं आहे ड्रॉइंग ती काढतोय आणि त्याच्यानंतर कलर अप्लाय करणार आहेत. बघा, तो माझा मित्र बोलला की 2दा हात मारावा लागेल. एक असा, हे सुकल्यानंतर परत त्याच्यावर अजून एक. पण त्याचा आधी आम्ही ट्राय करतोय की पुसून काढू जरा. ही जी ड्रॉइंग होती, हा जो कलर होता ना, आम्ही सगळा काढून टाकला आहे घासणीने. आणि आता ॲक्च्युली कलर द्यायचं काम चालू आहे. वाजून गेले 4 आणि सिच्युएशन अशी, रिझल्ट असा आहे बघा. पूर्णपणे गायब. इकडं पण वहिनींनी सरकवून इकडं सगळं केलं आहे. वहिनी, प्राऊड ऑफ यू वहिनी. 1 नंबर. मिशन सक्सेसफुली कंप्लीट झालं आहे. आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये बड्डेचा खूप खूप शुभेच्छा. वहिनींचा उद्या बड्डे, 2 मार्च वहिनींचा बड्डे असतो आणि आजच्या दिवशी आहे सगळं.
80% वहिनींची मेहनत आहे सगळ्या याच्यात. 20% आपण हातभार लावला आहे, कलर आणण्यापासून थोडंफार घासण्यापासून. दॅट्स इट. तेवढंच काम आपण केलं आहे, बाकी सगळं वहिनींनी केलं आहे. आपण फुकटचं क्रेडिट नाही खाणार. ज्यांनी केलं त्यांना त्यांचं क्रेडिट भेटायला पाहिजे. बट असो, मी आता आंघोळ वगैरे करून ऑलरेडी झालो. आपण चाललो जरा बाहेर कुठं चाललो मी ते खाली जाऊन सांगतो, ठीक आहे. माझा एक मित्र आहे, तो मला घ्यायला. तो आल्यावर आपण बाकीच्या गप्पा खाली कंटिन्यू करू. येऊन गेलो आपण खाली. सध्या पण येऊन गेला मला घ्यायला. आम्ही चाललो घोराडेश्वर मंदिर आहे इथं. केव्ज आहेत तिथं छोटं. तिथं मंदिर पण महादेवांचं. तिथं जाऊया, जरा ट्रेक करून आपल्याला वरती जाता येतं आणि सनसेटचा जो माहोल आहे तो आपल्याला एक्सपिरियन्स करता येतो तिथं. सो जाऊयात, जरा बसूयात मित्रांसोबत, गप्पा मारूयात. बिकॉज काय होतं ना, आपली जी रेग्युलर रुटीन आहे ती इतकी फ्रस्ट्रेट झाली ना सध्या. मंडे टू फ्रायडे तेच. सॅटर्डे संडे असा टाईम असतो की एक तर तुम्ही घरात शांततेत बसा, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, नाही तर मित्रांसोबत अशा ठिकाणी जा जिथं तुम्ही सनसेट किंवा सनराईज या सगळ्या गोष्टी बघायला भेटतील आणि तुम्ही स्वतःसोबत किंवा मित्रांसोबत गप्पा मारतात तिथं बसून. सो आम्ही पण तेच प्रकार करायला चाललो. आम्ही पण तोच एक्सपिरियन्स घ्यायला चालत. घोराडेश्वर टेकडीला जाऊन जरा सनसेट आपण एन्जॉय करणार आहे. सो लेट्स गो. बघा, आम्ही सदा आणि मी या पोराला बघून आमच्या लहानपणाच्या टिप्पणी आम्ही एकमेकांना देतोय की आपण जेव्हा लहान होतो असला काही प्रकार नव्हता. असले शूज, घड्याळ आणि शर्ट आणि टी शर्ट असलं काही घालायचो नाही. शिवलेले कपडे घालायचो आणि आपापल्या धुंदीत राहायचो. पण आजकालचे पोरं एवढे ॲडव्हान्स झालेत, एवढे ब्रँड कॉन्शियस झालेत ना, त्यांना ब्रँडेड वस्तू पाहिजे सगळ्या गोष्टींमध्ये. ते शूज असू द्या, कपडे असू द्या, काही असू द्या, ब्रँडशिवाय घालणारच नाही ते. आम्ही आलो होतो तर मंदारचं घर बघून आणि त्याचा पार्किंगचा एरिया बघून मला इतकं वाईट वाटतंय. मंद्या म्हटलं तुझं घर पण एवढा मोठा स्पेस, पार्किंग दोन एका फ्लॅटला 2 पार्किंग मी पहिल्यांदा बघतोय. बघा, ही पार्किंग पण मंदारची आहे. तिकडे गाडी लावली ती पण मंदारची. आपल्या फ्लॅटसोबत एकच पार्किंग भेटली आहे. हे बघा, पोचलो आपण घोराडेश्वरला. इथून आपण पायऱ्यांनी पण जाऊ शकतो, तिथून मागून एक ट्रेक करून पण जाऊ शकतो. बाकीचे काही लोक चालले आहेत ना, तिथून पण जाऊ शकतात तुम्ही. जर एक्स्ट्रा लेजंड असाल तुम्ही, एकदम छोटूसा आहे मस्त, पण तिथं जरा काळजी घ्यावी लागते जास्त. इथून एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. स्टेअर्स दिल्यात, स्टेअर्सने चढून जा, काही टेन्शन नाही. तो असा काहीतरी हा छोटूसा ट्रेक आहे. हा रिकमेंड सगळ्यांसाठी आहे, बट जास्त रिकमेंड वाकड, पिंपरी चिंचवड, औंध, बाणेर या एरियामध्ये जे लोक राहत असेल त्यांच्यासाठी खूप कन्व्हिनियंट आहे आणि इझी. कारण की इझिली तुम्ही बाईक इथपर्यंत येऊ शकतात आणि 1-1.5 तासात सगळं कंप्लीट करून परत घरी जाऊ शकतात. इथून स्टार्ट होतं. इथं नंदी पण आहेत. इथून तुम्ही टँक करून इथून स्टार्ट करू शकतात ॲक्च्युअलमध्ये. ओम नमः घोराडेश्वराय. चलो. फायनली आपण वरपर्यंत आलो आहे. इथून जर अजून वरती ट्रेक करत गेलो तर एक सपाट भाग आहे, जिथं जाऊन तुम्ही बसू शकतात. पण इथं आम्ही आलो आहे, तिथं केव्ज आहेत. बघा, हा पहिला केव तुम्हाला दिसत असेल, लॉक लावलं आहे. तिथं आत जायची परमिशन नाही आहे. आणि मग अजून या पुढं अजून तुम्हाला एक केव दाखवतो जी मोठी आहे. इथं मंदिर पण आहे आणि इथं केव पण आहे मधल्या साईडला. असा खूप मोठा दगड, त्यात ह्या केव्स. आता हा मंदार बाहेर आला आणि बघा महादेवांचं मंदिर आहे आत, जिथून आपण आत्ता बाहेर आलो आहे पाया वगैरे पडून. खूप शांत वाटलं. आम्ही मध्ये 10 मिनटं बसलो होतो. खूप भारी वाटलं. बाहेर जेव्हा तुम्ही येतात ना तर तुम्हाला हा असा अप्रतिम व्ह्यू बघायला भेटतो. हे बघा, आता इथं असं सनसेट होईल. एक तर आपण इथं बसून इथं थोडं पुढं जाऊ. तिथं पण केव्ज आहेत, लोक तिथं पण बसलेत, सनसेट एन्जॉय करतात आपल्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत. तुम्ही येऊ शकतात आणि हा सगळा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही एन्जॉय करू शकतात. एवढं भारी प्लेस आहे, सगळं एवढं चांगलं आहे. एवढे लोक येतात, ट्रेक करतात, मंदिराचे दर्शन घेतात, पण लोकांना एक बेसिक सिविक सेन्स नाही आहे. इथं तर काहीच नाही आहे. तुम्ही जर इथं बघाल खाली खूप जास्त कचरा करून ठेवला आहे. हा तर काहीच नाही, हा मी म्हणेल 5% आहे. पण आम्ही त्या साईडला होतो ना, त्या साईडला जेव्हा आम्ही त्या स्टेअर्स चढत येत होतो, खाली बघितलं तर पूर्ण कचरा करून ठेवला लोकांनी. बाटली असेल, प्लास्टिक असेल, बाकीचा कचरा असेल, जो आपला घरचा मंदिराचा कचरा असतो ना किंवा पूजेचा कचरा असतो, तो पण इथं घेऊन येतात आणि असं टाकून देतात. सो हे खूप विचित्र प्रकार आहे. असं नका करू. डस्टबिनमध्ये जाणाऱ्या गोष्टी तिथंच टाका. असं चांगल्या ठिकाणी येऊन त्यांना खराब नका करू, ठीक आहे. हे बघा, इथं पकडायला वगैरे काही नाही आहे. असं थोडंसं हळूहळू सांभाळून तुम्हाला जावं लागतं. दे मला दाखव, मी दाखवतो त्यांना.
हे बघा, हे दिसतंय, हे सांगतोय मी आता. हे तुम्हाला मोबाईलमध्ये मला माहिती नाही कसं दिसतंय, पण इथं पकडायला काही नाही आहे. इथं थोडंसं रिस्की आहे. पाय सटकला म्हणजे खाली पण तुम्हाला सपोर्ट काहीच नाही. दाड 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 दुडूम असं आहे ते. चला, सनसेट होतो आहे पटकन. आता आपण व्हिडिओ न शूट करता वरती जाऊया, ठीक आहे. दिस इज क्रेझी. हे बघतोय ना इथून, वाव. आपलं नशीब केवढं चांगलं आहे. आपण जर सनसेट बघितला, खालचं मंदिर बघितलं असेल, 2 मंदिर आहेत. खालचं जे होतं ते इथं म्हणतात की मेन मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. आणि आपण जरा वरती आलो सनसेट बघायला, तर इथं पण एक मंदिर आहे ज्याचं दर्शन तुम्हाला करवलं आहे. आणि नशीब एवढं चांगलं की आता आरती होणार आहे. आता 7 वाजण्यात आहेत, ऑलमोस्ट 5 मिनटं राहिलेत. ते बोलले 7 वाजता आरती होते. आरतीचा लाभ घेऊन मग आपण इथून परत जाऊयात. आणि बघा, आता अंधार पडायला लागले तर अजून चांगलं दिसतं इथून. सात वाजून 24 मिनटं झालेत आणि आपण जिथं आधी बसलो होतो सनसेट बघण्यासाठी तिथंच बसलो आहे. जस्ट आरती संपली आणि आरती संपल्यानंतर आम्ही मन भरून महादेवांचे एवढे भारी दर्शन झालेत. माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत मी एवढ्यांदा महाकालेश्वरला पण गेलो आहे, ओंकारेश्वरला पण गेलो आहे, भीमाशंकरला गेलो आहे, जिथे पण गेलो आहे महादेवांच्या मंदिरात. पण आत्तापर्यंत एवढे भारी दर्शन, एवढी महादेवांची क्यूट शिवलिंग, म्हणजे मन भरून गेलं. आणि आतून मन असं प्रसन्न झालं. असं वाटत होतं बघतच राहावं, फोटो काढतच राहावं, व्हिडिओ काढतच राहावं. म्हणून मी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट करतो आहे, शनिवार रविवार जर टाईम भेटला तुम्हाला, गोराडेश्वरला या, ट्रेक करा. 2 मंदिरं आहेत, एक खालचं मंदिर पण आहे, वरचं मंदिर पण आहे. वरचं मंदिरात या. 7 वाजेला बरोबर आरती स्टार्ट होते. आरतीचा पण लाभ घ्या आणि महादेवांचे जे दर्शन होतील तुम्हाला त्याच्यानंतर, ट्रस्ट मी, तुमचे पण वन ऑफ द बेस्ट दर्शन असतील ते. केव्जमधले आवाज ऐका फक्त तुम्ही. आता मी व्हिडिओ स्टार्ट केला, माहिती नाही आवाज येईल का नाही, पण वट वाघोळांचा एकदम हॉरिबल आणि हॉरर आवाज येतोय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी आत्तापर्यंत सांगायला विसरलो, जर तुम्ही इथं येत आहेत ना, शूज तुमचे एकदम असे ग्रिपवाले घेऊन या, जेणेकरून तुम्ही ट्रेक जेव्हा कराल ना तर एकदम सेफ राहील. जर सटकणारे शूज आणले तर खूप जास्त रिस्की, म्हणून शूज एकदम चांगले आणि अशी ग्रीप ज्याला असेल ना ते शूज घालून या. ऑलराईट, पोचून गेलो तर आपण घरी. 10 वाजून गेलेत आणि माझे पाय आणि बॉडी इतकी जास्त पेन करते ना, बापरे बाप. मी तुम्हाला भेटतो आता, वहिनींचा बड्डे सेलिब्रेट करू आपण रात्री, तेव्हा. आता मी थोडा आराम करेल गरम पाण्यात, म्हणजे पाय असं खूपसून बसेल मी एका बकेटमध्ये. त्याच्यानंतर मग बघू आपण, ठीक आहे. जेव्हा पण मी फ्री होईल तेव्हा मी तुम्हाला निवांत भेटतो. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. दिस इज नेक्स्ट डे. आता वाजून गेले 1:30. आत्ता मगाशी उठलो मी, बिकॉज मला रात्रभर एडिटिंगमध्ये टाईम गेला. आणि येस, वहिनीला बड्डे विश करायचं ऑफिशियली. काल तुम्ही बघितलं असेल शेवटचे क्लिप, जस्ट असं केक कटिंग झालं, ते बिझी झाले. मी माझा एडिटिंगमध्ये बिझी झालो. सो येस, वहिनी, वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कसं वाटतंय? 40 वर्षाचं होऊन कसं वाटतंय? 40 नाही रे, 42 ना. अच्छा, 42 होतं का ते? अच्छा अच्छा. सो हॅपी बर्थडे. वहिनीला विश करून जा. संतूर वापरते फक्त, डिफरन्स आहे. चलो, काट दिया क्या? अरे हॅपी बर्थडे टू यू. अगं तो अजून मशीन ठीक करणार आहे ना रे. चल चल बैठ बेटा. चलो चलो, गो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू